हाय गाईस, तर बब्यालाच खायचे होते आप्पे. तो म्हणाला मम्मा आप्पे कर. मी म्हणाले आज नको, परत करते. तर नाही म्हणाला, रडायला लागला. म्हटलं बरं करते. तेवढ्यातच बाहेर पाऊस आला. मग काय, बाहेरून कपडे काढून आणली. तशी ती आतल्या दोऱ्यांवर वाळत घातली. तसा थंडीचा महिना चालू आहे, पण पाऊस काय संपायचं नावच घेईना झाला. तर चला आज आप्पे करूया. आप्पे करण्यासाठी 2 वाटी ताक घेतले. त्यात बसेल इतका रवा घालून घेतला. ते मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं. पीठ अशा पद्धतीचं व्हायला हवं असेल तर थोडं पाणी घालून घेऊ. त्याला 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवून दिलं. 15 मिनटांनी त्यात हळद, ओवा, नमक, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिश्रण घट्ट असेल तर थोडं पाणी घालून एकजीव करून घ्या. गॅसवर तवा ठेवला. त्यात तेल घातलं. पहिला घाणा काढताना तेलाचे प्रमाण थोडं जास्त वापरावे लागते. त्यानंतर मिश्रण अशा पद्धतीने घातले. त्याच्यावर प्लेट झाकून दिली. 5 मिनिटांनी ते पलटून तेल घालून भाजले. दोन्ही साईड व्यवस्थित भाजली तर आप्पे आतून कच्चे राहत नाहीत. तर आपले गरम गरम आप्पे तयार आहेत. ते तुम्ही चटणी किंवा सॉससोबतही खाऊ शकता. तर बब्याला आप्पे खायला दिले. तो म्हणाला छान झाले आहेत मम्मा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.